श्रीराम समर्थ। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ईश्वर गुरु शिष्य आपणा उभयतांचे रक्षण करो, तो उभयतांचं पोषण करो। आपण दोघेही मिळून प्रचंड ऊर्जेसह कार्यरत राहू। आपले अध्ययन चैतन्यशाली आणि सुफल होवो। आपल्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल कधीही ईर्ष्या उत्पन्न न होवो। ओम शांती शांती शांती। हा एक सुंदर वैदिक मंत्र आहे। स्नातक आणि आचार्य येथे ज्ञान मिळवण्यासाठी, उत्तम व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी आणि चारित्र्य गुणांसाठी ईश्वराची प्रार्थना करीत आहे। अध्ययनाला आरंभ करण्यापूर्वी हा मंत्र म्हणण्याची आपली प्राचीन परंपरा आहे। स्वामी विवेकानंद यांना आधुनिक शिक्षण पद्धती फारशी अनुकूल वाटत नव्हती। याउलट त्यांना गुरुकुल पद्धतीचं जास्त आकर्षण होतं। मग गुरुकुल पद्धती कशी होती की सतत निसर्गाच्या सान्निध्यात राहून आणि गुरुगृहीच वास करून खरे शिक्षण प्राप्त होते। या प्राचीन परंपरेमध्ये गुरु शिष्य दोघेही ज्ञान, गुणसंपदा आणि उत्तम चारित्र्य विकास यासाठी प्रार्थना करीत असत। पण आज असं झालेलं आहे की विश्वविद्यालयाची एखादी पदवी मिळवावी त्यासाठी एवढा आटापिटा आणि कल्लोळ केला जातो। नंतर काही दिवस गेले की पुढे जसे होते तसेच थंड। एवढे करून हे काय शिकतात तर आपला धर्म आणि आपल्या सगळ्या चालीरीती वाईट आहेत आणि पाश्चिमात्यांचा धर्म आणि त्यांच्या सगळ्या चालीरीती ह्या चांगल्या आहेत। शेवटी काय तर साऱ्यामुळे उपजीविकेचा प्रश्न सुटत नाही। हे उच्च शिक्षण राहिले काय आणि गेले काय, त्याने काय एवढा फरक पडतो? त्यापेक्षा थोडेफार तांत्रिक शिक्षण मिळणे बरे। त्यामुळे निदान लोकांना उदरनिर्वाहाचे साधन तरी मिळेल। नोकरीसाठी उगीच ओरडत फिरायचे आणि व्यर्थ वेळ आपला घालवायचा हे तरी टळेल, असं मत विवेकानंदांचं होतं। श्रीराम समर्थ।